हॅलो एव्हरीबॉडी. सरफेस टेन्शन. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या लेसनमधली सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट पाहणार आहोत, जिला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. टेन्शन म्हणजे काय ही गोष्ट वेगळी, पण सरफेस म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. टेन्शन म्हणजे आपल्याला एकच गोष्ट माहिती की आपल्याला एक्झामचं टेन्शन असतं, थोडासा स्ट्रेस असतो किंवा प्रेशर असतं. पण प्रेशर, स्ट्रेस आणि टेन्शन या तिन्ही शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. आता सध्या जो आपण बघणार आहोत सरफेस टेन्शन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि त्याचं फॉर्म्युला आणि त्याचा डायमेन्शन्स आणि SI युनिट आपण बघणार आहोत. अगदी साधी कॉन्सेप्ट आहे आणि या संपूर्ण कॉन्सेप्टवर हा संपूर्ण लेसन डिपेंड आहे. या अगोदर या लेसनमध्ये आपण जे जे काही पाहिलं त्याच्यानंतरचा जो रिड्यूस पोर्शन आहे त्या रिड्यूस पोर्शन अकॉर्डिंग विथ आपण ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी बघतोय. सो ज्याच्यामध्ये सरफेस टेन्शन म्हणजे काय ह्याची आता आपण डेफिनेशन ऐकणार आहोत. ओके, बघूया काय डेफिनेशन आहे. अ लिक्विड ॲट रेस्ट shows a very interesting properties. A liquid at rest. पाण्याचा थेंब असेल, दही, दूध, तूप, ताप, लोणी काही असू द्या, कोणत्याही प्रकारचा लिक्विड ॲट रेस्ट, एखादा थेंब एखाद्या ग्राउंडवर पडला तर रेस्ट पोझिशनला असतो. इवन तो भांड्यामध्ये असेल, ग्लासमध्ये असेल किंवा जमिनीवर असेल. असा कोणताही एखादा लिक्विड ॲट रेस्ट शांतपणे एका ठिकाणी पडलेला असताना तो काही इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज आपल्याला दाखवतो. तुम्ही म्हणाल कुठे काय दाखवतो? हां, साधी गोष्ट आहे. अ लिक्विड ॲट रेस्ट शोज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज इज कॉल्ड सरफेस टेन्शन. तुम्ही म्हणाल ही कुठे सायंटिफिक डेफिनेशन आहे का? किंवा सरफेस टेन्शनमध्ये एखाद्या रेस्टला असलेला लिक्विड काहीतरी प्रॉपर्टीज दाखवतो ज्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो, पण प्रॉपर्टी दिसतच नाहीत. एखादा थेंब असेल नाही, एखादा शिस्तीत येतो, ग्राउंडवर पडतो, फ्लोअरवर पडतो, खुर्चीत पडतोय, ग्लासामधून खाली पडतोय, तोंडावर पडतोय. या सगळ्या गोष्टींमध्ये असलेलं लिक्विड ॲट रेस्ट पोझिशनला असेल तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, पण त्या फिजिक्सला कळतात. त्या फिजिक्सच्या अकॉर्डिंग विथ आपल्या माणसांनाही कळतात. फक्त त्या आता तुम्हाला कळण्यासाठी काही पुढे एक्झाम्पल्स आहेत ते बघूया. सो फॉर एक्झाम्पल, वॉटर स्पायडर, पाण्यावर चालणारे जे स्पायडर असतात ना ते. वॉटर स्पायडर वॉक्स ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर. एखाद्या झऱ्यामधून येणारं पाणी एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जर साठलेलं असेल तर त्याच्यावर काही स्पायडर असतात, ते अगदी इझी त्याच्यावरनं चालत जातात. मग अशा वेळी त्यांच्या पायांमध्ये असणारे बारीक हेअर्स असतात, त्या हेअर्समध्ये व्हॅक्यूम तयार होतो आणि ॲक्च्युली वॉटर बबल्स असतात ते एअरला आतमध्ये कॅरी करतात. आणि अशा पद्धतीने ते जे एअर बबल्स आहेत ही एक पर्टिक्युलर स्टेबल वॉटरची एक प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामुळे ते कोल्हा किंवा तो जो स्पायडर आहे त्याचे पाय खाली न बुडता तो अगदी इझिली त्याच्यावरून चालत जाऊ शकतो. नंतर एक ग्रीज निडल फ्लोट्स ऑन द स्टेडी सरफेस ऑफ वॉटर. ग्रीज निडल, जर तुम्ही तशा प्रकारची सुई जर एखाद्या पर्टिक्युलर स्टेडी सरफेसच्या पाण्यावर ठेवली तर कदाचित ती तरंगते, कदाचित नाही, मोस्ट ऑफ द टाइम ती तरंगते, बिकॉज एरिया खूप कमी असतो. त्याच्यानंतर आहे रेनड्रॉप्स अँड सोप बबल्स ऑलवेज टेक अ स्पेरिकल शेप. जर तुम्ही वॉटर बबल्स किंवा सोप बबल्स उडवलेत हवेमध्ये तर ते ऑटोमॅटिक नॅचरली स्पियर शेपमध्ये येतात. अशा वेळी आपण तो स्पियर काढलेला नसतो, ना रेडियस मोजलेली असते ना काय. मग ऑटोमॅटिक ॲटमॉस्फिरिक प्रेशर अकॉर्डिंग विथ ते स्वतःहून ऑटोमॅटिक अशी गोल शेप कशी घेतात एक्झॅक्टली, तर त्याला रिझन आहे ती एक स्पेसिफाईड प्रॉपर्टी विच इज ॲक्च्युली द सरफेस टेन्शन. एम आय राईट? नेक्स्ट, ऑल दिस फेनोमेना अराइज ड्यू टू द सरफेस टेन्शन. हे सगळ्या ज्या घटना होतात त्या सगळ्या सरफेस टेन्शनमुळे होतात. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग काय आहे त्याचा फॉर्म्युला? तर फॉर्म्युला अगदी सिम्पल आहे, बघूया. द फोर्स पर युनिट लेंथ acting at right angle on the imaginary line drawn to the surface at the liquid is called surface tension. बघा, फोर्स पर युनिट लेंथ, आपण फोर्स अप्लाय करणार एका पर्टिक्युलर लेंथवर. एम आय राईट? आता लेंथ म्हणजे काय, तर किती लेंथपर्यंत त्या लिक्विडचा कॉलम आहे तिथपर्यंत आपण फोर्स एक्झर्ट करणार. आणि यामुळे या फोर्समुळे त्या लेंथवर जी काही ॲक्ट होते ती ॲक्ट होणारी पोझिशन म्हणजेच ॲक्च्युली सरफेस टेन्शन. ओके फाईन. द इमॅजिनरी लाईन ड्रॉन टू द सरफेस ॲट द लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन. ही इमॅजिनरी लाईन असते जी ॲक्च्युली आपल्याला तशी दिसत नाही. तर सरफेस टेन्शनचा एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट लेंथ. T for tension, F for force, L for length. Dimensions are there L0, M1, T minus 2. SI unit आहे न्यूटन पर मीटर, बिकॉज फोर्स आपण मोजतो न्यूटनमध्ये आणि लेंथ आपण मोजतो मीटरमध्ये. सो देअर वी गो, न्यूटन मीटर इज गोइंग टू बी द न्यूटन पर मीटर इज द SI फॉर्म्युला अँड SI युनिट ऑफ दॅट पर्टिक्युलर टेन्शन. आता सरफेस टेन्शन ही कॉन्सेप्ट फोर्स पर युनिट लेंथ याच्यावरनं क्लिअर होत नाही. एम आय राईट? ह्याच्यावरनं अगदी इझी क्लिअर होणारही नाही. सरफेस टेन्शन रिलेटेड विथ काही नवीन कॉन्सेप्ट्स आहेत ज्या आपल्याला क्लिअर करण्यासाठी काही पुढच्या 2-3 कॉन्सेप्ट समजून घ्याव्या लागणार आहेत.
आता त्या कोणत्या, तर त्यामध्ये नेक्स्ट कॉन्सेप्ट दिलेले आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे काय, तर हा सुद्धा एक फोर्समुळे घडणाराच फेनोमेन आहे, ज्याला आपण सरफेस टेन्शनचाच एक पार्ट म्हणू शकतो. मग रेंज म्हणजे काय, कोणत्या मॉलिक्युलर अट्रॅक्शनची किती रेंज आहे ती आपण इथे बघणार आहोत. मग काय आहे डेफिनेशन बघा, आणि डेफिनेशन अकॉर्डिंग विथ मी तुम्हाला क्लिअर कट समजावून सांगेल ते. हां, सो वाचतोय मी. द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. डेफिनेशन वाचून तशी काहीच कळत नाही, आता आपण ती एक्सप्लेन करून नीट समजून घेणार आहोत. लेट्स टॉक अबाउट अगेन हिअर. द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच, असं जास्तीत जास्त डिस्टन्स द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह, जिथे इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्ट करतो पण त्या रेंजच्या पलीकडे मात्र करत नाही. म्हणजे एका पर्टिक्युलर वॉटर ड्रॉपलेटची एक पर्टिक्युलर लिमिट असते, ती लिमिट आणि ती रेंज म्हणजेच रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. जसं की इथे आपण बघणार आहोत. लुक ॲट दॅट, दिस इज द फर्स्ट वॉटर ड्रॉप विच इज ॲक्च्युली हॅव्हिंग द लार्ज एवर रेडियस which is denoted by letter R, okay, and this is the another droplets which is actually having the small radius. Right now you can see, so this consisting very small radius and this consisting very large radius compared with the smaller one. Fine. मग आता एक्झॅक्टली ह्याची रेंज किती आहे, तर ह्याची रेंज इतकी आहे की जेवढी ह्याची रेडियस, आता ह्याची रेडियस समजा 2 सेंटीमीटर असेल, तर याच्या अकॉर्डिंग विथ या 2 सेंटीमीटरमध्ये जेवढे कुठले वॉटर ड्रॉप्स येतील तेवढे तो काय करणार, ॲब्सॉर्ब करणार. ओके, राईट. म्हणजे ह्याची जी एक मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनची रेंज आहे ती एवढीच आहे जेवढी त्याची रेडियस आहे. म्हणजे कोणत्याही ड्रॉपलेटची जेवढी रेडियस असते तेवढीच रेडियसच्या अकॉर्डिंग विथ बाजूला असलेला एक स्पियर असतो, ज्या स्पियरमध्ये जर दुसरा ड्रॉपलेट आला तर ते दोन्ही ड्रॉपलेट्स एकत्र होतात. मग हा जर H2 असेल, हाही H2 असेल, तर कोहेसिव्ह फोर्सने एकमेकांकडे ते अट्रॅक्ट होतील आणि एकत्र होऊन मोठा स्पियर बनेल. म्हणजे याचा अर्थ या वॉटर ड्रॉपलेटची रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन किती आहे, तर ही एवढी आहे, ज्या फील्डमध्ये तो दुसऱ्या एका सेम मटेरियलला स्वतःकडे ॲब्सॉर्ब करू शकतो. ती रेंज म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. ओके, बघा डेफिनेशन काय. द मॅक्झिमम डिस्टन्स, जो हा असणार आहे का सेंटरपासून ते इथपर्यंतचा, द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे ना या थेंबाचा, या ड्रॉपचा, तो एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत इफेक्टिव्ह असतो. आता ह्याच्या बाहेर जर हा वॉटर ड्रॉपलेट असेल तर हा खेचू शकणार नाही, पण ह्या सर्कलच्या आतमध्ये जर हा वॉटर ड्रॉपलेट गेला तर ह्याच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो मात्र ह्याला एकत्र खेचून घेईल आणि मोठा रेडियस बनेल. याचा अर्थ दिस is the water drop having the particular limit which is actually denoted by the equals to its radius around the circumference of these particular droplets, which can actually effective intermolecular force work out in this particular circumference. Out of that particular sphere, it's not possible to attract it, so it is the range of that particular molecular attraction of that particular force, a particular sphere, otherwise any elements. Okay, fine, you got it exactly. What does it mean by the intermolecular force is effective at that particular distance? This distance is called actually the range of that molecular attraction. म्हणजे ह्या पर्टिक्युलर वॉटर ड्रॉपची रेंज फक्त तिथपर्यंतच लिमिटेड असते. मग त्याच्यामध्ये सांगितलं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे असा की इमॅजिनरी स्पियर जो आत्ता मी तुम्हाला दाखवला ना, हा इमॅजिनरी स्पियर आहे. ह्या इमॅजिनरी स्पियरची जी बघा काय सांगितलं, द इमॅजिनरी स्पियर ड्रॉन विथ द मॉलिक्युल्स ॲट द सेंटर अँड रेडियस as a center at radius equals to the range of the molecular attraction is called sphere of influence. बघा परत डेफिनेशन वाचतोय. an imaginary sphere drawn, असा एक इमॅजिनरी स्पेअर ड्रॉ करायचा विथ मॉलिक्युल्स ॲज अ सेंटर अँड रेडियस इक्वल्स टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. बघा, रेडियस इक्वल्स टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे काय, याच्या बाजूला जो इमॅजिनरी ड्रॉन आपण काढणार आहोत स्पियर, हा स्पियर इतक्याच डिस्टन्सचा काढा जितकी त्याची काय आहे, रेडियस आहे. म्हणजे ही जर रेडियस R असेल तर इथूनचं इतकं डिस्टन्स सुद्धा Rच असलं पाहिजे. द स्पियर ऑफ इमॅजिनरी स्पियर इज ड्रॉन अराउंड द मॉलिक्यूल ऑफ वॉटर ड्रॉप्स फ्रॉम इट्स सेंटर विच एक्झॅक्टली इक्वल टू इट्स रेडियस. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आहे ते नेमकं त्याच्या रेडियस इतकंच असलं पाहिजे. असा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, म्हणजे याला म्हणतात स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ज्या स्पियरमध्ये दुसरा मॉलिक्यूल जर आला तर तो खेचला जातो. त्या पर्टिक्युलर रेंजला आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणतो आणि त्या स्पियरला आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असंही म्हणतो. ओके, फाईन. सो इट्स सिम्पल कॉन्सेप्ट रिलेटेड विथ द सेम थिंग. द मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स in which the water drop can be actually attract to the other molecules in this particular
One numerical is related with this given, the tension is equal to what, then how do we calculate the tension? So look at that. A beaker of radius 10 centimeter, 10 centimeter रेडियस असलेला एक beaker आहे, is filled with water. तो वॉटरने भरलेला आहे. ओके, पूर्ण भरलेला आहे की नाही याबद्दल काही दिलेलं नाही आहे. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन at any diametrical lines on its surface, and surface tension of the water is 0.075 न्यूटन पर मीटर. वॉटरचं सरफेस टेन्शन हे फिक्स आहे, हे अगदी 12वी संपेपर्यंत हेच असणार आहे. इवन हे कॉन्स्टंट आहे 0.075 न्यूटन पर मीटर. हे वॉटरचं सरफेस टेन्शन दिलं आहे. आपल्याला विचारलं आहे कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. इट मीन्स द रेडियस इज ऑलरेडी गिवन. Am I right? The surface tension of water also been given, and they have asked about force. So let's talk about length is been given. L is equal to what? So you would better known about it, that to calculate the. आता बिकरची रेडियस जर 10 सेंटीमीटर असेल तर डायमीटर त्याचा 10 to the 20 सेंटीमीटर असेल. म्हणजे टोटल आडवीची डायमीटर आपण जो काढणार आहोत तो मॅक्झिमम लेंथ काढण्यासाठी आपण 2 into 10 करणार, म्हणजे तो 20 सेंटीमीटर होणार. राईट. आता 20 सेंटीमीटरचा मीटरमध्ये गेला म्हणजे 0.2 झाला, किंवा 20 into 10⁻² केलं तरी चालणार आहे. ओके, सो 0.2 मीटरमध्ये आपण तो डायमीटर काढून घेतला. या रेडियसवरून आपण आधी पहिल्यांदा डायमीटर काढला, ज्याला आपण एल नाव दिलं, लेंथ. ओके, टी तर आपल्याला दिला आहे 0.075 न्यूटन पर मीटर. ओके, मग आता आपण फॉर्म्युला टाकला टेन्शनचा, फोर्स पर युनिट लेंथ, आणि हा फॉर्म्युला आपल्याला फोर्स विचारला म्हणून फोर्सच्या बाजूला फिरवला, एल इकडे डिव्हिजनचा मल्टिप्लाय आला. सो एफ इज इक्वल टू टी इंटू एल. सो हा आला टी आणि हा इंटू एल. ओके, सो डायरेक्ट आन्सरला 0.015. हे कसं आलं याबद्दल आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. सो यू बेटर नोन की बाबा 75 दुनी काय असेल त्या पद्धतीने कॅल्क्युलेट केले. सो आपण काय केलो, डेसिमल शिफ्ट करूया. बघा 1, 2 and 3, 3 प्लेस राईटला सरकला म्हणून 75 into 10⁻³ दिला. इथे 1 प्लेस सरकला म्हणजे 2 into 10⁻1 आला. 75 into 2. ओके, ते लिहिले, आणि 3 आणि 1 किती आले, 4. आता 75 दुने 150 आले आणि हे आले 4. ओके, आणि 2 डेसिमल मी रिव्हर्स मारले म्हणजे 0.5 into 10⁻² यातले 2 कमी झाले, -2 न्यूटन. इट इज द फोर्स. काही व्हॅल्यू सरफेस टेन्शनच्या फिक्स्ड असतात, जसं की आपल्याला वॉटरची दिलेली आहे 0.0727, जसं की आत्ता आपण इथे 0.075 घेतली होती, जबकि इथे न्यूटन मीटरमध्ये दिले, न्यूटन पर मीटरमध्ये 0.0727. इट मीन्स दॅट 72 is been given here, and we just have taken 75. If they have given in numerical that particular value is constant, then you don't have to change your values, because the value of the water surface tension is actually given right here in this is the chart. If they change a liquid replacing with water to mercury, then you will have to take this value. Soap solution is been given here, and glycerin is been given here. So these all the values should have been taken in this SI unit only. Don't think about CGS unit. This is actually dyne per centimeter, but you better calculate through the Newton per meter. It is the actually legal and standard SI unit for the numericals. Fine. Next is intermolecular force. Intermolecular force म्हणजे काय, तर त्याबद्दलची आता कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. द मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. कुठल्याही प्रकारचं मॅटर हे कशाने बनलेलं असतं, मॉलिक्युलनी बनलेलं असतं. खडू असेल, प्लास्टिक असेल, स्पंज असेल, किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं, इवन हा पेनही असेल, या सगळ्या गोष्टी मॉलिक्युल्सनी बनलेल्या असतात. द मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. एनी 2 मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर. कुठल्याही प्रकारचे 2 मॉलिक्युल्स हे नेहमी एकमेकांकडे अट्रॅक्टेड असतात. अँड धिस फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, म्हणजे कुठल्याही प्रकारचे 2 मटेरियलचे जर मॉलिक्युल असतात तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट करतात, आणि त्यांना आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असं म्हणतो. जसं की लिंबू सरबतामध्ये जर तुम्ही साखर जेव्हा मिक्स करता, तेव्हा लिंबाचे पार्टिकल्स, पाण्याचे पार्टिकल्स आणि साखरेचे पार्टिकल्स हे वेगवेगळे मॅटरनी बनलेले आहेत. पण तरीही मॅटर हा वेगळ्या मॉलिक्युलनी जर बनलेला असेल तर त्या मॉलिक्युलमध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग अगदी इझी पद्धतीने साखर एकतर पाण्यात मिक्स होईल, पण कदाचित लिंबाचा रस त्या पाण्यामध्ये इतके इझी मिक्स होणार नाही. पण तरीही हे सगळे जे मॅटर आहेत ते वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचे आहेत, आणि मिक्स केल्यानंतर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. मग अशा फोर्सला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो. बट प्रॉब्लेम असा आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये जर सेम मटेरियलचे पार्टिकल एकत्र आले मॉलिक्युल्स, तर त्या फोर्सला कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतात. आणि डिफरंट मटेरियलचे जर मॉलिक्युल्स एकत्र आले तर त्याला आपण ॲडेसिव्ह फोर्स असं म्हणतो. मग आता पाण्यामध्ये पाणी मिक्स केलं तर अगदी सहज मिक्स होईल, म्हणजे याचा अर्थ सेम मॉलिक्युल आले तर त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. पाण्यामध्ये पाणी इझी मिक्स होतं.
पण जर पाण्यामध्ये तुम्ही साखर मिक्स करताय तर पाण्याचे मॉलिक्युल्स वेगळे, साखरेचे मॉलिक्युल्स वेगळे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स पण आहे, पण इतका स्ट्रॉंग नाही, त्यामुळे तो फोर्स आहे तो वीक असेल, पण ॲडेसिव्ह फोर्स असेल. It means if the same materials molecules are attracted towards each other, then it is known as cohesive force. And if the different materials molecules are attracted towards each other, it is going to be the adhesive force. Okay, fine. So let's have the distinguish between these both forces, consisting the some specification that you can easily differentiate using this particular distinguish between. So let's check the first formula. I mean to say the first definition. The force of attraction between the molecules of same substance. The force of attraction between the molecules of same substances is called cohesive force. जर दोन सेम सबस्टन्सच्या मॉलिक्युलरमध्ये जर अट्रॅक्शन होत असेल सेम मटेरियलच्या, तर त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतो. अदरवाईज ॲडेसिव्ह फोर्समध्ये सेमच्या ऐवजी फक्त डिफरंट मटेरियल इतकंच फक्त चेंज करायचं आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲडेसिव्ह फोर्स. सेम मटेरियल इकडे डिफरंट मटेरियल, या दोघांच्या मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन असतं, पण सेम असल्या कारणाने तो स्ट्रॉंग फोर्स असतो जो कोहेसिव्ह असतो, आणि हे सेम नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये वीक फोर्स असतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ओके, पॉईंट नंबर 2 ज्याच्यामध्ये दिलंय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्युल्स. दोन एअरचे मॉलिक्युल जर एकत्र आले किंवा ऑर दिलंय वॉटरचे मॉलिक्युल्स एकत्र आले तर त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतो. इट मीन्स दॅट आयदर दीज बोथ मॉलिक्युल्स शुड बी एअर or these both molecules should be water molecules, and air and water are different molecules, so it is not possible to have a cohesive force. It will be just into the adhesive force. Look at that, they have just explained the force of attraction between glass molecules and water molecules. जर ग्लासचे मॉलिक्युल आणि वॉटरचे मॉलिक्युल एकत्र केले तर ते एकमेकांवर बसतील, ग्लासवर पाणी अगदी आरामात बसेल, पण ते मिक्स होणार नाहीत, अर्थात त्यांच्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स असेल. सो दिस इज नोन ॲज ॲडेसिव्ह फोर्स. ओके, फाईन. नेक्स्ट वन इज टू सिमिलर मटेरियल मॉलिक्युल्स कॅन इझिली अट्रॅक्टेड. जसं की खडूच्या पावडरमध्ये खडूची पावडर अगदी आरामात होते, खडूच्या पावडरमध्ये चहा पावडर टाकली तर ती मिक्स होणार नाही, आणि जरी झाली तर त्याला कोहेसिव्ह न म्हणता ॲडेसिव्ह म्हणायला लागेल. कारण चहा पावडरमध्ये चहा पावडर टाकतो, गोड तेलमध्ये गोड तेल टाकतो, पण गोड तेलमध्ये मसाला टाकला तर इट इज गोइंग टू बी ॲडेसिव्ह फोर्स, पण गोड तेलात गोड तेल टाकलं तर इट इज गोइंग टू बी कोहेसिव्ह फोर्स. यू गेट मी? सो इट मीन्स दॅट द टू सिमिलर मटेरियल मॉलिक्युल्स कॅन इझिली अट्रॅक्टेड टू इच अदर अँड मिक्स अप इझिली. कळतंय का? मिक्सिंग करणाऱ्या लोकांना बरोबर माहिती असेल की मिक्सअप इझिली काय असतं ते. सो इट मीन्स दॅट इफ यू आर जस्ट ट्राईंग टू मेक अ रेड कलर इन टू द ॲडिंग रेड कलर ओनली, सो इट विल बी जस्ट कोहेसिव्ह फोर्स. बट इफ यू वॉन्ट टू रेड कलर मिक्सिंग विथ द ब्लॅक वन, then it is going to be adhesive force. It's not going to be just well affording to be the mixing material right there in. Okay, fine. So next one is applying the red color of the same material of color on red wall. रेड कलरच्या वॉलवर जर तुम्ही आधीच्या कंपनीचाच कलर परत रेड कलरनेच मारला तर रेडवर रेड अगदी उठून दिसतो, अर्थात तो कोहेसिव्ह फोर्स असतो. बट जर तुम्ही अप्लाइंग द रेड कलर ऑफ डिफरंट मटेरियल ऑफ कलर ऑन येलो वॉल, येलो कलरची वॉल आहे, दुसऱ्या कंपनीचा कलर होता, आता तुम्ही भलत्याच कंपनीचा कलर आणला तर रेड कलर मारताय, तर रेड कलरचं त्या मटेरियलचा मॉलिक्युल्स आणि हे मॉलिक्युल्स इथे सेम मटेरियलचे नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये होणारी मिक्सिंग ऑफ किंवा मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इतका स्ट्रॉंग नसणार आहे, ज्या फोर्सला आपण ॲडेसिव्ह फोर्स असं म्हणतो. राईट, इट्स क्वाईट इझी द डिस्टिंग्विश बिटवीन फॉर 2 or 3 marks in exam. Talk about hydrodynamics. Now we are moving to the fluid which is actually moving in motion. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीज वगैरे बघितल्या त्या सगळ्या एका स्थिर वॉटरबद्दल होत्या. मतलब द लिक्विड स्टेट actually in rest position, rather we could easily think about that any kind of the gaseous or liquid are in stable condition, and if the liquid found in the droplets into the stable condition, then it was just only the kind of few concept indicating which is known as surface tension. But now talking about fluid in motion, आतापर्यंत आपण स्थिर पाण्याबद्दल बघितलं, आता आपण वाहणाऱ्या पाण्याबद्दल बघणार आहोत. पाणीच नाही पण कुठल्याही प्रकारचं लिक्विड, मग ते ग्लिसरीन असेल, मर्क्युरी असेल, वॉटर असेल ऑर एनिथिंग असेल, तर त्यातली काही 6 कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत, ज्या 6 कॉन्सेप्टचे आता आपल्याला पटापट डेफिनेशन्स बघायचे आहेत. राईट, सो लेट्स मूव्ह टू द हायड्रोडायनॅमिक्स. फर्स्ट वन, पहिलीच कॉन्सेप्ट आहे हायड्रोडायनॅमिक्स. द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इन मोशन इज कॉल्ड हायड्रोडायनॅमिक्स. साधी आणि सोपी सरळ डेफिनेशन आहे की हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय, की जे सायन्स मुव्हिंग करणाऱ्या फ्लुइडवर स्टडी करतं, ज्याला आपण हायड्रोडायनॅमिक्स असं म्हणतो. आता मुव्हिंग स्टडीमध्ये काय, तर धरणातून पडणारं पाणी मुव्हिंग आहे, रेनफॉल मुव्हिंग आहे,
बरोबर आहे. टर्बाईन फिरवले जातात पाण्याने, मुव्हिंग आहे. हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्लांट मुव्हिंग वॉटर आहे. जिथे जिथे मुव्हिंग लिक्विड आहे तिथे तिथे स्टडी करणाऱ्या प्रत्येक सायंटिफिक ब्रँचला आपण काय म्हणतो, हायड्रोडायनॅमिक्स असं म्हणतो. सो हायड्रोडायनॅमिक्स इज अ स्टडी किंवा द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इन मोशन इज कॉल्ड हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोडायनॅमिक्स ही एक अशी प्रॉपर्टी आहे जी मोशनमध्ये असलेल्या फ्लुइडबद्दल एक्सप्लेन करते, ज्याला आपण हायड्रोडायनॅमिक्स असं म्हणतो. सेकंड कॉन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट, विस्कॉसिटी. ही कॉन्सेप्ट जर आता समजली तर ह्याच्या रिलेटेड येणारे पुढचे 3 डेरिवेशन व्यवस्थित समजले जातील. सो यू बेटर फोकस हिअर व्हॉट इज मीन बाय विस्कॉसिटी. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय इट्स व्हर्च्यू विथ इट अपोज द रिलेटिव्ह मोशन्स बिटवीन द लेयर्स इज कॉल्ड विस्कॉसिटी. काय बघा, विस्कोसिटी म्हणजे काय, तर पाण्यामध्ये असलेले छोटे छोटे लेयर्स आहेत, त्या लेयर्सच्या मध्ये एकमेकांना अपोजिट रिलेटिव्ह मोशन येतं, त्याला आपण विस्कोसिटी असं म्हणतो. आता काय असते विस्कोसिटी आणि काय असतात लेयर्स. सो लेट्स टॉक अबाउट देअर वी गो. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे ज्याच्यामध्ये हा जो बॉटम आहे तो एका भांड्याचा बॉटम आहे आणि त्या भांड्यामध्ये मी पाणी भरलं आहे. त्या पाण्यामध्ये लेयर्स आहेत 1 2 3 4 अँड 5. राईट. हा जो पहिला लेयर आहे, हा सर्वात खालचा लेअर आहे, त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा लेअर आहे, त्याहीबद्दल बोललेलं नाही आहे. पण वरती 1 2 आणि 3 लेयर्स आहेत, त्यांच्याबद्दल इंडिकेशन केलं आहे. जबकि हा जो मधला लेअर आहे, हा मधला लेअर आहे तो सरफेस ग्राउंडपासून एक्स इतक्या हाईटवर आहे. यू चेक मी आउट. बॉटमपासून ते एक्स इतक्या हाईटपर्यंत हा लेअर आहे ज्याची व्हेलॉसिटी व्ही आहे. बट समजा लक्षात घ्या की या लेअरच्या वरती फक्त एकच लेअर आहे आणि त्याच्यावरती तर हवा आहे, म्हणजे हवेचा कोणत्या प्रकारचा लोड नाही आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे फक्त ह्याच्यावर, त्यामुळे ह्याची सगळ्यात व्हेलॉसिटी जास्त असणार. त्याच्या खालची व्हेलॉसिटी जर व्ही असेल तर वरच्याची व्हेलॉसिटी जास्त असणार, म्हणजे व्ही प्लस डी व्ही इतकी असणार. राईट. पण या दोघांच्या मध्ये डिस्टन्स आहे ना ते डी एक्स इतकं आहे. म्हणजे अगोदरचं जर हे डिस्टन्स एक्स असेल तर ग्राउंडपासून या वरच्या लेअरचं डिस्टन्स एक्स प्लस डी एक्स असेल, थोडा हाईटनी जास्त, आणि व्हेलॉसिटीसुद्धा व्ही प्लस डी व्ही इतकी जास्त असेल. ओके. आणि खालच्या लेअरमध्ये व्हेलॉसिटी कमी असेल, कारण ते ह्या लेअरच्या वरती 2 लेअरचा लोड आहे. लोड असल्या कारणाने याची व्हेलॉसिटी थोडीशी कमी होणार. जर ह्या लेअरपासून वरती जर व्हेलॉसिटी वाढते तर ह्या लेअरपासून खालच्या बाजूला व्हेलॉसिटी कमी होते. जिथे प्लस आहे इथे मायनस असणार आहे. सो व्हेलॉसिटी ॲट लोअर लेअर इट इज गोइंग टू बी व्ही मायनस डी व्ही अँड द डिस्टन्स ऑल्सो एक्स मायनस डी एक्स. देअर वी गो एक्स प्लस डी एक्स अप्पर लेअर, x minus dx lower layer, and x is a middle layer that we have considered with v is a velocity, v plus dv is a higher velocity, and v minus dv is a lower velocity. So these are the layers. आता आपली कॉन्सेप्ट काय होती, तर विस्कोसिटी होती. कॉन्सेप्टमध्ये असं सांगितलंय की विस्कोसिटी म्हणजे काय, द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. ही फ्लुइडची एक अशी प्रॉपर्टी आहे बाय इट्स व्हर्च्यू, निसर्गतः आहे. कशी आहे, with it oppose the relative motion between layers. It means that it indicates that the top layer of the liquid which can oppose this layer, या लेअरला अपोज करतो आणि त्यामुळे याची व्हेलॉसिटी हाय असते आणि याची व्हेलॉसिटी कमी असते. म्हणजे याच्या व्हेलॉसिटीला अपोज करून तो त्याच्यावरती वाहत असतो. म्हणजे लेअर टू लेअर या दोघांमधल्या व्हेलॉसिटीमध्ये फरक असतो आणि हे लेयर्स तयार होतात. आणि मग लेअर टू लेअर सरफेसला वाहणाऱ्या पाण्यामध्ये खूप मोठ्या लाटा असतात, जो टर्ब्युलंट फ्लो असतो. आणि खाली वाहणारे जे लेअर असतात ते लॅमिनारमध्ये वाहतात, कारण त्यांच्यावरती इतक्या लेअर्सचा लोड असतो. इट मीन्स दॅट जसं तुम्ही खाली खाली जाल लेअरच्या बॉटमपर्यंत तिथे स्ट्रीमलाईन फ्लो असेल आणि वर जात तसे जसं लेअर कमी कमी होत गेल्यामुळे टर्ब्युलंट फ्लो असेल. इट मीन्स दॅट की द लेअर consisting the different velocities which overcomes the lower layer. It means that की खालच्या लेअरवर ओव्हरकम करून आणि अपोज करून वरच्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त असते आणि याच फंक्शनला आपण काय म्हणतो, विस्कोसिटी असं म्हणतो. सो द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय इट्स व्हर्च्यू विच इट्स अपोज द रिलेटिव्ह मोशन बिटवीन इट्स लेअर. त्यांच्या लेयर्समध्ये असलेल्या रिलेटिव्ह मोशनमध्ये अपोजिशन केलं जातं, अर्थात ती अपोज करून ओव्हरकम केलं जातं, त्याला आपण विस्कोसिटी असं म्हणतो. तिसरी कॉन्सेप्ट आहे फ्लो ऑफ लिक्विड ओव्हर द प्लेन सरफेस ऑर थ्रू द ट्यूब. जर समजा मुव्हिंग लिक्विडचा आपण स्टडी करतोय, वाहणाऱ्या पाण्याचा, तर तो काय फक्त नदीत वाहतो किंवा धबधब्यात वाहतो किंवा अजून कुठे वाहतो असं काही नाही. आपण एखाद्या पाईपमध्ये सुद्धा लिक्विड वाहणार असेल त्याचाही स्टडी करणार आहोत. सो लेट्स टॉक अबाउट फ्लो ऑफ लिक्विड ओव्हर द प्लेन सरफेस. एखाद्या प्लेन सरफेसवर जर पाणी वाहत असेल लादीवर किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीवर रोडवर, आणि एखाद्या ट्यूबमध्ये किंवा एखाद्या पाईपमध्ये जर वाहत असेल तर so as long the velocity of the fluid is less than the certain limiting value is called streamline flow or laminar flow.
असं सांगितलं आहे की जर एखादं पर्टिक्युलर लिक्विड एका ट्यूबमध्ये वाहत असेल तर त्याच्या आतमध्ये सगळे पार्टिकल एनक्लोज असतात, लाटा व्हायला त्यांना चान्सच नसतो. मग अशा वेळी लॉंग ॲज द वेलॉसिटी ऑफ फ्लुइड इज लेस दॅन द सर्टन लिमिटिंग व्हॅल्यू, तर याच्यामध्ये पाण्याचा स्पीड आहे तो एका सर्टन लिमिटिंग व्हॅल्यूपर्यंतच मर्यादित असतो आणि फ्लो अजिबात टर्ब्युलंट होत नाही, तर तो स्ट्रीमलाईनच राहतो. राईट. सो अशा केसमध्ये आपण जी काही पर्टिक्युलर गोष्ट बघणार आहोत ती इतकी महत्त्वाची की ज्याच्यामध्ये एनक्लोज असलेले वॉटर पार्टिकल्स हे नेहमी लॅमिनार फ्लोमध्येच वाहतात. फ्लो लाईन इज द थर्ड कॉन्सेप्ट. The individual path of the particle in moving fluid is called flow lines. फ्लो लाईन्स का मतलब काय तर एका पर्टिक्युलर पाथलाच एखादा मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतो. जसं की इथे बघा आपल्याला एक पर्टिक्युलर ट्यूब दिलेली आहे. दिस इज द ट्यूब ऑफ फ्लोईंग ट्यूब अँड वेअर द मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर फ्लोईंग थ्रू दिस एरिया लाईक दिस वे. एम आय राईट? अँड सिंगल मॉलिक्यूल इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्ट्रेट पाथ. हा जो मॉलिक्यूल आहे तो एकाच पाथला जातो आणि हा इंडिव्हिज्युअल पाथ आहे ना ज्याला आपण फ्लो लाईन असं म्हणतो. Right here, so definition is been actually indicated here. The individual path of the particle, एका पार्टिकलचा एकच पाथ जो मुव्हिंग फ्लुइड मध्ये असतो ज्याला आपण फ्लो लाईन असं म्हणतो. राईट. नेक्स्ट आहे फ्लो ट्यूब. फ्लो ट्यूब म्हणजे काय तर कन्सिडर ओव्हर देअर दिस इज द फर्स्ट पार्टिकल अँड दिस इज द सेकंड पार्टिकल. दिस बोथ आर मुव्हिंग विथ देअर इंडिव्हिज्युअल पाथ. दिस वन इज मुव्हिंग फॉरवर्ड, दिस वन इज मुव्हिंग फॉरवर्ड, आणि या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये जी गॅप तयार झाली ना जिला आपण फ्लो ट्यूब असं म्हणतो. सो देअर वी गो द डेफिनेशन. an imaginary bundle of flow lines bound by an imaginary wall in a steady flow which is called flow tube. Am I right? Very easy. The imaginary bundle, आता हा मॉलिक्यूल आपल्याला दिसत नाही आहे, हाही मॉलिक्यूल दिसत नाही, मग आपण जो ट्यूब कन्सिडर करणार ती इमॅजिनरीच असणार आहे की वरती एखादा फ्लो मॉलिक्युलर फ्लो चालला आहे, इंडिव्हिज्युअल पाथ आहे, खाली पण एक इंडिव्हिज्युअल पाथ आहे आणि दोघांच्या मधल्या एका पर्टिक्युलर गॅपला आपण बंडल ऑफ द individual path of that every molecule which is liquid is moving condition, so that is going to be the flow of tube किंवा flow tube असंही म्हणता येईल आपल्याला. So next one is being here turbulent flow. Simply easy, it is very easy concept. If the velocity of fluid in streamline flow is gradually increased so that it is greater than the critical velocity of the fluid, then the flow becomes suddenly irregular and unsteady. This disorderly motion of fluid is called turbulent flow. Very easy definition is been given here. So let's talk about here. This is the bottom layer. This is another layer of the liquid. These all are the layers of liquid we just have considered over there, and it is going to be the unstable at that particular moment, and it is going to be just a waves producing over the top layer. So it means that to be considered its a distance is very smaller, it is more greater and greater than that. So imaginary you may think about that this is the layer and या लेयर वरती इतक्या लेयरचा लोड आहे, याचा अर्थ याची वेलॉसिटी ऑब्विसली खूप स्लो असणार. एम आय राईट? आणि जसजसं आपण लेअरमध्ये वरवर जाऊ तस तसा इथला वरचा लोड कमी कमी होत जाणार. राईट. हा जसा जसा लोड तुमचा कमी कमी होत जाणार तस तशी तुमची वेलॉसिटी काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. मग असं काय होतं की ज्यामध्ये हा जो फ्लो आहे हा फ्लो अगदी या फ्लो लाईन्स होत्या त्या पॅरलर होत्या एकमेकांना आणि एका पर्टिक्युलर लिमिटला त्या अनस्टेडी झाल्या. म्हणजे याचा अर्थ इथपर्यंत स्ट्रीमलाईन फ्लो होता, इथे टर्ब्युलंट फ्लो सुरू झाला. मग स्ट्रीमलाईनचा टर्ब्युलंट होण्याच्या मध्यभागी जी वेलॉसिटी असते ज्याला आपण क्रिटिकल वेलॉसिटी असं म्हणतो. द वेलॉसिटी बाय विच ॲक्च्युली द स्ट्रीमलाईन फ्लो इज कन्वर्ट इन टू द turbulent flow. Streamline flow consisting very laminar flow which is actually having plain water. Whether the flow become unsteady at the level of critical velocity, at that particular limit of velocity is going to be decreased as per the upper layer. If this is the higher lower velocity, it is going to be increase. At that particular increase, the water become unsteady and unstable. And that velocity actually change the streamline flow into the turbulent flow and water become unsteady and produce the waves like this way. At that the top layer we can easily see the layers at the surface of the river or any else. So it means that the top layer is always consisting higher velocity, whether bottom layer consisting very lower velocity which is in streamline flow, whether at the top of the surface of the liquid is always in turbulent flow. So what does it mean by that the turbulent flow indicate? So there we go, the definition indicate only that the velocity of fluid, the streamline flow is gradually increase. Streamline flow is gradually increase
so that the greater than critical velocity of the fluid of that become suddenly irregular. क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जर जास्त वेलॉसिटी वाढली फ्लुइडची तर तो फ्लो सडनली इरेग्युलर होतो आणि अनस्टेडी होतो. आणि या डिसऑर्डरली मोशनला आपण वेव्ज असं म्हणतो, पण वेव्जला हा एक जनरल सायंटिफिक वर्ड आहे आणि स्पेसिफिक प्रोफेशनल सायंटिफिक वर्ड इज टर्ब्युलंट फ्लो. ओके, पाण्यावर तयार होणाऱ्या लाटांना आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणतो. इज दॅट क्लिअर? काय डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. तसं आपल्याला माहिती आहे की ज्या लेअरमध्ये स्मूथ फ्लो चालतो ज्याला आपण स्ट्रीमलाईन म्हणतो, आणि जिथे लाटा असतात त्यांना आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणतो. पण तरी स्पेसिफिक सायंटिफिक वर्ड्समध्ये आपल्याला 4 पॉईंट्स बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली डिस्टिंग्विश बिटवीन कळेल की स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय. द स्मूथ फ्लो ऑफ लिक्विड ऑर फ्लुइड with velocity smaller than certain critical velocity is called streamline or laminar flow. A very easy definition. क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा जर स्मॉलर वेलॉसिटीनी जर फ्लो चालू असेल तर त्याला आपण स्मूथ फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणतो, ज्याला दुसरा शब्द आहे लॅमिनर फ्लो असं सुद्धा आहे. तर यामध्ये क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा स्लो स्पीड असेल तर त्याला आपण लॅमिनर फ्लो असं म्हणतो, आणि जर क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणतो, जो स्मूथ नसून तो अनस्टेडी असतो. Okay, so let's see the irregular and unsteady flow of fluid when the velocity is increased beyond the critical velocity. I just told about that. The critical velocity consisting the particular exactly midway velocity in between the streamline and turbulent flow. So it means that if the flow of liquid is increased more than the critical velocity is called turbulent flow. Second point, the streamline flow velocity of fluid is given at that point is always constant because every layer consisting equal velocity. So it means it is going to be the parallel to each other and it is remain steady. So therefore it is known as streamline or laminar flow. On the other hand, the streamline flow of velocity never become constant. As per the layer to layer it is going to be change. It means that in turbulent flow, at the same point of the liquid fluid may have the rotational motion, might possible having the circular motion, having actually rotating water is been just producing and then become flow completely unsteady, but they always parallel, and there we go, it is not going to be parallel. They gives the rise to eddies. Eddies means up and down and up and down, like that it is moving and producing the waves over the surface of the liquid. Am I right? Next, the last one point is streamline flow over the plane surface. Streamline flow over the plane surface, लादीवर सांडलेलं पाणी शांतपणे मूव्ह करतंय, can be assumed to be divided into the smaller plane layers. याच्यामध्ये छोटे छोटे लेयर्स असतात असे अज्युम केले जातात. रादर if the flow on the plane surface is moving at the particular distance, at that particular position it goes and stopped himself. म्हणजे लादीवर सांडलेलं पाणी थोडा वेळ वाहतं आणि स्वतःहून थांबतं. मग त्या पर्टिक्युलर पोझिशनला जाऊन ते थांबण्याचं कारण काय, तर तो त्याचा एक स्पेसिफाईड लिमिट असतो ज्याच्यामधले लेयर्स आता संपलेले असतात, जे ॲक्च्युली कम्प्लीट पॅरलर झालेले असतात. ओके फाईन. सो लेट्स टॉक अबाउट द राईट वन, द फ्लो ऑफ ट्यूब लॉसेस इन ऑर्डर अँड पार्टिकल मूव्स रँडम डायरेक्शन. या केसमध्ये काय होतं, ट्यूबमध्ये त्याची ऑर्डर आहे ती लॉस केली जाते. इथे ऑर्डरली असतात, एकमेकांच्या बरोबर राहतात, पॅरलर मूव्ह करतात, त्यांची ऑर्डर मिस होत नाही. इथे मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॅक्झिमम असल्याकारणाने, ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा लेअर कमी असल्याकारणाने ह्याच्यामध्ये टॉप लेअरची वेलॉसिटी अनस्टेडी अँड अनस्टेबल असते, आणि वॉटरचे मॉलिक्युल अगदी अनस्टेबल अप अँड डाऊन हिल्स प्रोड्यूस करून मस्तपैकी वेव्स प्रोड्यूस करतात, ज्याला आपण काय म्हणतो, turbulent flow असं म्हणतो. It's quite easy. Rather, if you think about that, the bottom layer consisting all the layers are actually parallel to each other, it is going to be the streamline flow. On the other hand, if the layers and the water flow become unsteady and unconstant, it is going to be the turbulent flow which produces the waves over it. That's it. Next concept is viscous force. What is meant by viscous force and velocity gradient? Velocity gradient consisting of another name viscosity gradient. But before we explain the velocity gradient, we need to have known the concept of viscous force. As we talk about the viscous force is very simple concept which oppose the relative layers. Like that, viscosity is the property. Just talk about first of all viscosity, then talking about viscous drag, which is having the another name viscous force. पहिल्यांदा विस्कोसिटी म्हणजे काय बघूया, नंतर विस्कस फोर्सला दुसरा शब्द आहे विस्कस ड्रॅग, त्या विस्कस ड्रॅगबद्दल बघणार आहोत, आणि नंतर बघणार आहोत विस्कोसिटी किंवा वेलॉसिटी ग्रेडियंटबद्दल. ओके, सो देर आर द 3 डेफिनेशन included, and for that we just have taken the very simple example that just last time we had seen, right? So let's start. Velocity, otherwise viscosity, is the property of fluid. ही एक फ्लुइडचीच प्रॉपर्टी आहे, पण काय आहे,
by virtue of which the relative motion between different layers of the fluid experiences a dragging force. It is called the viscous force or drag. Look at that. So this is the bottom layer, this is top layer. These both are just feeling to each other that somebody is just moving on over the another layer. म्हणजे या लेअरला जाणवतं की ह्याच्या वरचा लेअर आहे तो आपल्यापेक्षा हायर लेअरनी पुढे आणि हायर वेलॉसिटीनी पुढे जातोय. इट मीन्स याची वेलॉसिटी आणि याची वेलॉसिटी वेगवेगळी आहे, जी व्ही आणि डी व्हीनी इथे डिनोट केलेली आहे. इट मीन्स दॅट वॉट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेअर, या दोन लेअरमधलं जे रिलेटिव्ह मोशन आहे ते काय करतं, द फ्लुइड एक्सपिरियन्सेस द ड्रॅगिंग फोर्स. याच्यामध्ये ते एक्सपिरियन्स करतात की वरचा लेअर माझ्यापेक्षा हायर वेलॉसिटीने जास्त आहे. and this is called actually viscous force or drag means what, one is moving over the another, it is means dragging over that. If there is no bottom layer, it is not possible to drag from one to another, so it is more than. So definition is very easy. The viscosity is the property by which the relative motion between different layers, वेगवेगळ्या layers मधला relative motion जो आहे तो काय करतो, फोर्सला एक्सपिरियन्स करतो की वरच्या बाजूचा लेअर हा ड्रॅगिंग करताना आपल्याला दिसतोय, ज्याला आपण विस्कस ड्रॅग असं म्हणतो. सो लेट्स टॉक अबाउट बाय विच फोर्स इट इज गोइंग टू बी देन. इट इज कॉल्ड विस्कस फोर्स और विस्कस ड्रॅग. दे हॅव गिवन ऑलरेडी. द अनदर थिंग इज बीन जस्ट